हॅलो. चला आपण सुरुवात करतोय आजच्या मॅचला. 3 षटकांचा मॅच आहे. यानंतरचा जो मॅच असेल तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स कामन आणि महेंद्र स्पोर्ट्स नागले दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा मेगा इव्हेंट मेगा फायनलचा मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तीन संघाला तीन संघ आपल्याला बघायला मिळाले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, सुंदर डिलिव्हरी, ड्रीम बॉल. दॅट इज एक्सपिरियन्स गोलंदाज आहे आणि जसं म्हटलं जातं की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन लाईफ असं म्हटलं जात आहे. मग आज तुमचे फोटो सेशन सुद्धा होईल या ठिकाणी असं आम्हाला सूचित केलं जात आहे. कारण की जर पाहिलं तर आमचे आयोजक आहेत आणि ते सांगतात की आम्ही आज आमच्या सर्व व्हॉलेंटियर्सचे फोटोसुद्धा घेणार आहोत. आज साईनाथ भोईर यांचा बर्थडेसुद्धा आहे, वाढदिवससुद्धा आहे. त्यानिमित्त मला वाटते सर्वांना नक्कीच दरम्यान हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला, टायगर स्पोर्ट्स बिपाडा संघामध्ये एवन जोड्या भरपूर आहेत. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळत असेल. सध्या ही सुद्धा एक एवन जोडी उभी आहे तिकडे, रोहित सातवी आणि अजय माळी. त्यानंतर आज एवन जोडीचा अजून एक जो मेंबर आहे तो म्हणजेच साईनाथ भोईर. साईनाथ भोईर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचे पार्टनर्स जे आहेत कृष्णा भोईर हे मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजून एक एवन जोडी आपल्याला बघायला मिळते या संघामध्ये, ती म्हणजेच साई भक्त कैलास भोईर आणि गणेश जाधव. आज आपल्याला नक्कीच ती सुद्धा एवन जोडी बघायला मिळेल. मनोज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. विनंती असेल, जर टायगर स्पोर्ट्स बेवीपाडा संघाचे व्हॉलेंटियर्स या ठिकाणी पोहोचले असतील आत्ता जस्ट, तर त्यांना विनंती असेल आपापली जागा आपण घ्या. नवीन नवीन बाउंड्री पंच संजय वेलकम. घाईघाईत आलेले आहेत संजय. आपण पाहतोय की खेळण्याच्या अपेक्षेनं आपण जर पाहतोय तर नक्कीच खेळाडू हा क्रिकेटपासून लांब ठेवू शकत नाही स्वतःला. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी आहे. काय सुंदर गोलंदाजी केली जाते प्रकाश तुंबडा. प्रकाश तुंबडा याच्याविषयी बोलायचं झालं तर नक्कीच भरपूर अनुभव या टेनिस क्रिकेटचा त्याच्याकडे आहे. म्हणजेच आपण जर पाहिलं तर भरपूर क्रिकेट या पालघर आणि ठाणे तसेच रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी खेळलेला आहे. क्या बात आहे. थोडासा शॉट केला होता लेंथला, ऑन साईडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. बघा क्षेत्ररक्षण किती सुरेख. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये थोडासा साईडला गेला, मिडॉन क्षेत्रामध्ये शॉट, मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन फील्ड केलं आणि धाव फलकाला या ठिकाणी नेऊन ठेवलं 2 या धावसंख्येवरती. नरेंद्र तांबडी वेलकम. आज या ठिकाणी आपण जर पाहिलं त्यांनी हजेरी लावलेली आहे. दरम्यान हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षक गोलंदाजाने यष्टीरक्षकाच्या मधोमध चेंडू पडला होता. दोघांचे सुद्धा डबल माइंड झाले दोघे सुद्धा. कोणी धावायचं झेल घेण्यासाठी. धावफलक एकनं पुढे सरकेल. नक्कीच 3 षटकांमध्ये मी म्हणेन 40-45 धावा बनवावे लागतील. कारण की समोरचा संघ जर आपण पाहिला तर नक्कीच अनुभवाच्या बाबतीत कमी नाहीये आणि त्यांच्याकडे फलंदाजी सुद्धा चांगली आहे. आणि आता त्यांचा एक फलंदाज कमी होता तो सुद्धा या ठिकाणी आला, तर त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत करतोय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे मात्र झेलवरती गेलेला नाहीये. चेंडू अडवण्याच्या ईर्ष्याने गेला होता. मिसफील्ड झाली. 2 धावा पूर्ण झाल्या आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झाला. 3 धावा पूर्ण होतात. फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती.
पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 1 बाद 6. थँक्यू. विनंती असेल, सर्व खेळाडूंना विनंती असेल, खास करून कृपया करून आपण जरा टीम मीटिंग घेऊ नका. प्रकाश तुंबडा आणि कंपनी यांना विनंती असेल, कृपया करून. आज वेळ फार कमी आहे. मागील 2-3 दिवस तुम्ही पाहिले आहे की 2-2 1-1 षटकाच्या मॅचेसच्या झालेल्या आहेत. मला वाटतं 1 षटकाची मॅच झालेली नाही, मात्र 2-2 षटकांच्या मॅच झालेल्या आहेत. त्यामुळे थोडासा आम्हाला सहकार्य करा, ही विनंती असेल. चला आपण पाहतोय उत्तम जनाटे. उत्तम याची गोलंदाजी आपण पाहिली आहे की सडपातळ बांधाचा खेळाडू, शरीर यष्टी जर पाहिली तर तेवढी उंच नाही आहे. एका गोलंदाजाला साजेश अशी त्याच्याकडे शरीर यष्टी नाही आहे. काय सुंदर गोलंदाजी करतोय. याला भरपूर वेळा गोलंदाजी करताना पाहिले उत्तम. याला त्याची उत्तम कामगिरी हे आपल्याला नक्कीच बघायला मिळत असते. मात्र आज त्याच्या समोर आहे मनोज. त्याच्याकडे अनुभव नक्कीच चांगला आहे आणि हा अनुभव चांगला असला तरी सुद्धा मात्र एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. थोडासा वेळ कमी खर्च करा, हीच विनंती करेन. त्या व्यतिरिक्त आम्ही काही करू शकत नाहीये. सर्व संघ एका जागेवरती येण्यापेक्षा कर्णधार उपकर्णधाराने आलं आणि निर्णय घेतले तर बरं पडेल. क्या बात आहे. सुरेख सुरुवात केल्या उत्तम याने. आपल्याला बघायला मिळत आहे की ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी झाले गावदेवी कोहली या संघाच्या माध्यमातून ती अतिशय चांगली झाली. प्रकाश तुंबड्याने फक्त 6 धावा दिल्या आणि आता जनाटे, उत्तम जनाटे आहे, त्याने एका चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. लॉर फुलटॉस ऑन साईडला खेळला चेंडू. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाला चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. सुरेख थ्रो. क्या बात आहे. सुरेख थ्रो आला आणि या ठिकाणी मनोज झालाय बाद. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय म्हणजे वैभव. आणि वैभव सोहळे याला आपण पाहिलेलं आहे. एक नक्कीच चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी असलेले हे खेळाडू आपण जर पाहिलं, वैभव असेल, धीरज असेल, हे दोन खेळाडूंचा आपण जर विचार केला तर नक्कीच चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून साईकृपा राजावली या संघाच्या माध्यमातून दर्शवलं जातं. उत्तम जनाटे चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव देऊन दुसरा धावेसाठी आलेला फलंदाज बाद केला तो म्हणजे मनोज गोवारी बाद झाला आणि वैभव सोले मैदानामध्ये आला. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय प्रकाश. पोचलेला आहे आणि सहजतेने वैभव याला त्याने नक्कीच बाद केलाय आपल्या सुंदर शतरक्षणाच्या माध्यमातून. हॅलो चेक. येस
हॅलो हॅलो चेक. दरम्यान ऑन साईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. शतरक्षक आहे तो म्हणजेच प्रकाश डोंबडा. थ्रो बघा, स्वतःला सावरून थ्रो करायचा होता. सुंदर थ्रो झालाय आणि धाव फलक मात्र तेवढंच योगदान सुद्धा यष्टीरक्षक संजय याचं होतं. पुढे गेला होता आणि चेंडूला सहजतेनं हवेतनं झेल करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चांगला थ्रो घेतला मात्र धावा 2 मिळाल्यात आणि या 2 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी. दरम्यान वाईट बॉल. नक्कीच संजय चाणाक्ष यष्टीरक्षक आहे. अपील झाली होती मात्र. हॅलो, ज्या प्रेक्षकांची आम्हाला कमेंट येते डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून की आवाज थोडासा कमी आहे, त्यांना विनंती असेल आपला मोबाईलचा साऊंड किंवा मग इतर मोबाईलवरती तो साऊंड चेक करावा, ही नक्कीच विनंती असेल. कारण की आवाज ओके आहे, आपण भरपूर मोबाईलला चेक केलेला आहे. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर नक्कीच 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या फक्त आणि फक्त 11. चला, या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत, लक्षात असू द्या. गावदे स्पोर्ट्स संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. तर महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतोय आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. अजय बॉलिंग मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. क्या बात आहे, थोडं सांभाळून, अंगावरती चेंडू लागलेला आहे. महेश. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. महेश वारात आहे आणि अजून एक फलंदाज मैदानामध्ये आहेत म्हणजे धनराज. हॅलो चेक. तर धावसंख्या ती 13. थोडंसं तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी आयोजन केलं गेलं आहे टायगर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साईडला क्षेत्ररक्षण. हे नक्कीच आपण जर पाहिलं तर चांगलं झालंय आणि आता कुठे धावसंख्या चांगली व्हायला लागलेली आहे. धावसंख्या झाली 15. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू टाकून झाल्यात आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महेंद्र स्पोर्ट्स नागले या संघाने आम्हाला रिपोर्ट करायचा आहे कारण की त्यानंतर मॅच या ठिकाणी त्यांचा खेळवला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाले अजय. हवेमध्ये चेंडू खाली, शतरक्षक आदित्य त्या ठिकाणी आणि या ठिकाणी कुठली चूक होत नाही. फलंदाज महेश वारात झेल चितच्या रूपानं बाद. आदरणीय सन्माननीय योगेश जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. योगेशजी गुडगुस
थोडंसं कन्फ्युजन होतं योगेश जाधव आणि योगेश गुडगुस मध्ये. योगेश गुडगुस यांनी पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलंय. नाव काय वॉटर सप्लायचं तुझ्या? आई जीवदानी वॉटर सप्लाय शास्त्रीकर पाडा. तर नक्कीच शास्त्रीकर पाड्यामध्ये त्यांनी मला वाटते नवीन नवीन प्लांट या ठिकाणी सुरू केला. तर कोणाला वॉटर लागेल, पाणी लागेल, तर त्यांच्याकडनं पाणी उपलब्ध करून दिलं जातं. की त्यांनी नवीन व्यवसाय सुरू केला, त्यांना शुभेच्छा असतील. आई जीवदानीच्या चरणी नक्कीच प्रार्थना असेल नवीन व्यवसायाला उभारी देण्याची. दरम्यान जसं म्हटलं होतं की पाणी हा धर्म आहे, पाणी पाजणं म्हणजेच तेच या ठिकाणी केलेलं आहे, म्हणजे योगेश गुडगुस यांच्या माध्यमातून. धन्यवाद योगेशजी. ऑनसाईडच्या दिशेनं शतरक्षक चेंडूच्या खाली सहजतेनं जेल टिपलाय फलंदाज बाद. चला, परिस्थिती बिकट झाली ती म्हणजेच साईकृपा राजावली संघाचे किती फलंदाज बाद झालेत आतापर्यंत आपण जर पाहिले तर एकूण फलंदाज 5 फलंदाज गमावले गेलेले आहेत आणि नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी साईकृपा राजावली संघाचा अजय मडवी. अजय मडवी एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे, मात्र आता फलंदाजीला त्याला हात दाखवावे लागतील. आम्हाला मुलाचं सहकार्य लाभलं जाते आज आणि मागील 3 दिवस हरिश्चंद्रजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं. चला, टॉस साठी या नागले संघ ऑन हॅट्रिक. अजय टू अजय असा सामना असेल आता, मात्र हॅट्रिक वरती असेल तो अजय. ऑन साईडच्या दिशेने नक्कीच चांगला फटका खेळला क्षेत्ररक्षक त्या पुन्हा एकदा येतोय, चेंडूला उचलतोय, सहजतेने फेकण्याचा प्रयत्न, थोडासा अपुरा थ्रो आणि कीपरने केला थोडासा लेझीपणा. दरम्यान 2 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 18 टू विन, 18 धावा करून विजयी व्हायचा. चला, टॉस करूया आपण लगेच. टॉस बॉक्स मध्ये यायचंय नागले संघाचे कर्णधार, कारण की कर्णधार पोहोचलाय तो गावदेवी कामन संघाचा. चला, तिकडेच बसायचं तुम्ही बॅटिंग साठी. चला, नागले संघ लवकर या. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर का वाटा बेसली गावात सुट्टीचा 50चा वाटा वारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा धाराशी बोलतय. ए ब्रदर, कवर चाललास? ये मावरा घे, ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. घे जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर. धन्यवाद. दोन्ही संघाचे संघनायक आलेत, आमचे मान्यवर सुद्धा उपस्थित झालेत. योगेश गुडगुस त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड आणि टेल असं आहे. कोण बोलणार आहे? नागले संघ बोलतोय. हेड असं कॉल झालाय आणि याला हेड नागले संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकलेला आहे. मी योगेश गुडगुस यांना विनंती करेन की आपण स्टेजवरती असं नसतं बाबा. तर भावेश टॉस जिंकलाय, काय स्वीकाराल? शतरक्षण. शतरक्षण, कारण काय? कारण की मौसम थोडा क्लाउड थोडा हे पडलेला आहे, म्हणून आम्ही शतरक्षण करणार आहे. शुभेच्छा असेल तुम्हाला, तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर कामन संघ आहे. कामन संघ या मैदानावरती तुम्ही भरपूर टुर्नामेंट खेळला असेल, मात्र आज पहिल्यांदा फलंदाजी करायला मिळणार आहे. कुठले कुठले फलंदाज बघायला मिळतील? चेतन आहे, सचिन आहे, आदित्य आहे. म्हणजे सर्व टीम आज आहे की मग काही खेळाडू कमी आहेत? हो आहेत, कमी आहेत. मला वाटते बंड्यादा आज नसेल, कदाचित त्यांची मॅच असेल तिकडे. नाही, त्यांचे पालखीला गेलं तर तेव्हा पाय थोडं सुजलेला आहे ना. ओके, नक्कीच या ठिकाणी शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. तुम्ही सुद्धा तुमच्या संघाला जॉईन करू शकता. तर काही खेळाडू आपण जर पाहिले तर आज अनुपस्थित असलेले आपल्याला बघायला मिळतील, मात्र तरी सुद्धा दोन्ही संघ जर पाहिले तर साई भक्त संघ आहेत आणि त्या दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहिलं भरपूर खेळाडू हे नक्कीच साई बाबांच्या पालखीला
जाताना आपल्याला बघायला मिळतात. काही खेळाडू असतील, काही खेळाडू नसतील, मात्र दोन्ही संघ मैदानामध्ये उतरतील. नागले संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जाऊया मैदानामध्ये जिथे सामना सुरू आहे, राजावली विरुद्ध कोहली या दोन संघादरम्यान. चला मॅचला सुरुवात झालेली आहे. टार्गेट आहे 18चं. 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. वैभव सोहले बॉलिंग मार्क वरती आलाय. नक्कीच या 18 धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात. मात्र तुमची जिद्द, तुमची चिकाटी फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर जिद्द असेल, चिकाटी असेल, तर मात्र तुम्हाला नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती यश संपादन करता येऊ शकतं. दरम्यान यॉर्कलँड पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्याने धीरज निलके आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मिसफील्ड झाली होती. बॅकिंग चांगली होती. दरम्यान धावा सहजतेने पूर्ण. 2 धावेने धावफलक उघडला गेला. 0 वरून 2 वरती जाताना आता चेंडू शिल्लक असेल 17. 17 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल. पहिल्या चेंडूवरती उलटी गिलती का सुरू करतोय तर फार कमी आहे धावसंख्या. मात्र क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या कमी नसते आणि कुठली धावसंख्याही जास्त नसते. तुमच्या फलंदाजीच्या मूडवरती ती अवलंबून असते. तर मग हा चेंडू 4 धावांसाठी खेळलाय. या चौकारण्याशी धावफलक पुढे सरकतोय 6. भावेश मारतो या 50. चला आपण 6व्या मैदानाच्या आतमध्ये. आज आपल्याकडे वेळ फारच कमी आहे, त्यामुळे आपण जर पाहिलं तर यानंतर नागले आणि कामन असा मॅच आपल्याला बघायला मिळेल. लोअर फुल टॉस गॅप मध्ये चेंडू टाकायचा होता सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मात्र क्षेत्ररक्षकाने दिलाय आशीर्वाद की खेळते रहो. 1 धाव मिळाली. 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. ज्यावेळेस लो स्कोरिंग गेम असते त्यावेळेस तुमचे खांदे डाऊन करून जमत नाहीये मित्रांनो. हाफ चान्स, फुल चान्स तुम्हाला बनवावे लागतात आणि हातात आलेला झेल हा नक्कीच जीवापेक्षा जास्त जपावा लागतो. क्रिकेट म्हटलं की जिद्द आली, क्रिकेट म्हटलं की चिकाटी आली. जिद्द आणि चिकाटीचं नक्कीच मिलन झालं की नक्कीच एक चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच पद्धतीने या मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर समोरचा जो संघ आहे तो मातब्बर संघ आहे. त्या संघामध्ये एक फलंदाज जो आहे तो नक्कीच अख्ख्या संघाला पुऱ्या पडू शकतो. एक फलंदाजाला मागे पाठवावं लागेल किंवा मग डॉट डिलिव्हरी तुम्हाला टाकावं लागतील, तेव्हाच कुठे तुम्ही या सामन्यामध्ये येऊ शकता. मात्र तसं होताना दिसत नाहीये. वैभवाचा चांगला प्रयत्न आहे, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. रिव्हर्सचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. आपण जर पाहिलं असेल ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करत होता कोहली संघ त्यावेळेस एकही झेल त्यांनी ड्रॉप केला नव्हता. सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती राजावली संघाला इथपर्यंत थांबवलाय. मात्र राजावली संघाने आपण जर पाहिलं तर नक्कीच एक धीरज निलके याच्या माध्यमातून मिसफील्ड झाली. एक हा क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण जर पाहिलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये होता त्याच्याकडे मिसफील्ड झाली. अशा मिसफील्ड तुम्हाला सामन्यापासून दूर नेतील. ऑन साइडला ड्राईव्ह केला ऑन द कार्पेट. पुन्हा एकदा धीरज निलके चेंडूच्या समोर. पुन्हा एकदा मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये काही ना काही चुकतंय. क्षेत्ररक्षण करण्याची पद्धत जी आहे थोडीशी या ठिकाणी नक्कीच त्रासदायक ठरते. किती चेंडू टाकून झालेत आतापर्यंत? एकूण 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या झाली ती 9. नाबाद जिंदाबाद 9 धावा कोहली संघाच्या. आता 12 चेंडू आणि 13 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. धर्मप्रकाश
ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढा चांगला नाही आहे, क्षेत्र तेवढं चांगलं निवडलेलं नाही, कारण की त्या ठिकाणी जो फलंदाज आहे, सॉरी शतरक्षक आहे, चाणाक्ष होता. षटक समाप्त झालं. आता 12 चेंडूने 8 धावांची गरज असेल, म्हणजे धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10. हॅलो. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना अजून सुद्धा संपलेला नाहीये मी म्हणेन सकाळच्या सत्रामध्ये. अजय बॉलिंग मार्कवरती. अजय मढवी नावाचा हा खेळाडू. अजयाला इथे एकतर डॉट डिलिव्हरी टाकावे लागतील किंवा मग विकेट घ्यावे लागतील. दोन्हीपैकी एकच दोन्हीपैकी हे पर्याय, एक नाही कुठला ना कुठला पर्याय या ठिकाणी शोधावा लागेल. चला थोडी घाई करा. विनंती असेल, आज आम्हाला नक्कीच वेळ नाहीये आणि आमच्याकडे तुमच्यासाठी थांबायला सुद्धा नक्कीच वेळ नाहीये. क्या बात आहे. ऑफसाईडच्या दिशेनं बॉडी बॅलन्स आणि 2 धावा हातात घेतल्या गेल्यात. राजावळी संघ आज जर आपण पाहिलं तर नक्कीच थोडासा त्यांचा जो कॅलिबर आहे, त्यांची जी क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, त्या ॲबिलिटीवरती काम करताना दिसत नाहीये. जे ॲबिलिटी त्यांनी दर्शवली होती ते म्हणजेच वाघोबा चषकामध्ये टिवरीच्या मैदानावरती काय जबरदस्त खेळ केला होता. आज मात्र त्यांनी या ठिकाणी थोडासा नक्कीच लेझीपणा दाखवलाय. सुधारावं लागेल. सुधारण्याला कधीच उशीर नसतो मित्रांनो, सुधारणा करावी लागेल. हवेमध्ये चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी मात्र झेलपर्यंत पोहोचेल का, तर नाही असं उत्तर येतं. चेंडूना दिशा बदलले. मनोज गोवारी त्या ठिकाणी चेंडूला उचलतील आणि फेकतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 14. 4 धावांची गरज आहे. लगेच मैदानामध्ये उतरायचं. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल जास्त वेळ न घेता, आणि जे मैदानामध्ये संघ खेळतात त्यांना सुद्धा विनंती असेल, जे मैदानाच्या बाहेर बसलाय जो फलंदाजी करणारा संघ, त्याला सुद्धा विनंती आहे की लगेच हात मिळवण्यासाठी मैदानामध्ये यायचं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रिव्हर्स फटका खेळायचा होता. प्रकाश सुंबळा सुद्धा आज जे फटके मारायला बघतोय त्याच्या बॅटमध्ये धावा तेवढ्या जेव्हा हव्यात तेवढ्या चांगल्या आलेल्या नाहीयेत. आता आदित्य आणि प्रकाश ही जोडी मैदानामध्ये. राईट आर्म ओर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा फलंदाज ऑन साईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. शतरक्षक पुन्हा एकदा धीरज आलाय. आता मात्र चांगलं शतरक्षण झालंय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. 3 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील सुद्धा 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. हॅलो. 8 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. फक्त 3 धावांची गरज आहे. या टायगर चषकामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातली पहिली लढत. भरपूर उशीर या ठिकाणी आपण नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये होत असतो, कारण की सध्या थंडीचा मोसम आहे. हलक्या हाताने लेझी शॉट, लेझी एलिगन्स या ठिकाणी वापरला गेला. फलक पुढे सरकतो 1 न. 16 या धावसंख्येवरती 2 धावांची गरज. बघा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून डोळ्यात तेल घालून स्पर्धा टिपली गेले आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूचा इत्तंभूत रेकॉर्ड आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. ऑन साईडला 1 बाउन्स चेंडू धीरज याच्या हातामध्ये. सिंगल आली. सिंगल डबलला धावफलक केला पुढे नेलं जात आहे. धावसंख्या झाली ती 17, म्हणजे स्कोर इज लेवल अँड सेकंड ओव्हर जी आहे ती समाप्त झाली आहे. आपण पाहतोय
धीरज याला गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. बघा कुठपर्यंत सामना जातोय पाहणं गरजेचं आहे. एक धाव जरी असली तरी सुद्धा जय आणि पराजय ह्या दोन गोष्टी एका मार्कानं नक्कीच या गणल्या जातात क्रिकेटमध्ये. त्यामुळं गुणतालिकेला फार महत्व आहे. गुण म्हणजेच रन आणि एका रनानं पराभव किंवा एका रनानं विजय हा निश्चित होत असतो. 6 चेंडू 1 धावेची गरज. बघूया कुठपर्यंत सामना जातोय. शॉर्ट पिच बॉल and it is a big 6. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. थँक्यू नक्कीच